सो नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय. मी बेंगलोरला सध्या कामानिमित्त आहे 15 दिवसासाठी. तर एक आठवडा झालेला आहे. सॅटर्डे संडे म्हैसूर ट्रिप करून आलेलो आहे. 2 दिवस ऑफिस पण झालेलं आहे. काहीतरी नवीन ऑथेंटिक ट्राय करूयात म्हणून मग जरा बेंगलोरमध्ये एक्सप्लोअर करायला आलेलो आहे. तर मला समजलं की गांधी बाजारच्या तिथे एक विद्यार्थी भवन म्हणून एक जुनं 1943 सालापासूनचं एक ऑथेंटिक असं हॉटेल आहे. तर मी आलेलो आहे तिथे. आता मी स्वामी विवेकानंद मेट्रो स्टेशनपासून मेट्रो पकडली आणि जस्ट आत्ता मी मॅजेस्टिकला चेंज केली. मॅजेस्टिकला मी मेट्रो चेंज केली आणि ग्रीन लाईन पकडून मग नंतर आत्ता आलो आहे मी नॅशनल कॉलेजला उतरून 700 to 800 मीटर थोडं चालायचं आहे. सो पोचतो आहे. म्हणतात इथे साऊथ इंडियन जे आहे फूड आहे ते खूप चांगलं मिळतं आणि गर्दी पण खूप जास्त असते. सो चला चाललो आहे तिथे. खूप गर्दी नसावी, म्हणजे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत ते ट्राय करता येतील. बघूया तिथे गेल्यावर आता सांगतो तुम्हाला. मधुरवडा सांगितलेला. आता मधुरवडा आहे, रवा वडा म्हणतात. तर आलेला आहे तो. तर ट्राय करून बघतो कसं आहे काय. खूप छान आहे. मला आपल्याला तिथे सायंकाळची आठवण झाली. सेम तसंच क्रिस्पी आहे. फक्त एवढंच की याला रवा जो आहे तो रव्याने पूर्णपणे भाजलेला आहे आणि चटणी दिलेली आहे त्यांनी. रवा जो आहे ते पूर्णपणे रव्यात रवा लावून तळलेला आहे आणि चटणी दिली आहे त्याच्याबरोबर त्यांनी. खूप छान आहे. ट्राय करण्यासारखं आहे. खरंच मित्रांनो, हे सायंकाळाचा फील येतो आहे खूप जास्त. आणि खरंच इथे रवा जर तुम्ही बघाल तर आतमध्ये रवा पूर्ण दिसतो आहे आणि त्या रव्यामुळे खरी टेस्ट येते. क्रिस्पी झाला आहे इथं. चला बघूया. त्याच्याबरोबर मी हे पण मागवलं आहे, मसाला डोसा. तर ते बोलले की वेळ लागतो. तर बघूयात आता. यांना असे डोसा घेऊन आलेले आहेत. तो मसाला डोसा पण आलेला आहे. ही सर्व करायची पद्धत त्यांची अशी आहे. सर्व करायची पद्धत अशी आहे. आणि या बाजूला चटणी आहे. थोडं ऑइल थोडं जास्त आहे. एकदा टेस्ट करून सांगतो तुम्हाला.
अण्णा म्हणतात की भाजीबरोबर एकदा टेस्ट करा. खरंच खूप छान. खालच्या बाजूने पूर्ण क्रिस्पी आहे आणि आतल्या बाजूला तुम्ही जर बघा तर मऊ पण तेवढाच आहे. सो तुम्ही जर कधी बेंगलोरला आलात तर विद्यार्थी भवन या ठिकाणी नक्की या. मस्ट ट्राय, म्हणजे मी सजेस्ट करेल की ट्राय करणं मस्ट आहे. सुंदर. तर मी खातो आणि आणखीन बघतो अण्णांना दुसरं काय हे खाऊन झाल्यावर की आणखीन काही जर असेल तर पुन्हा घेऊन दाखवतो तुम्हाला. सो मी आणखीन एक थोडी भूक जास्त आहे मग मी आणखीन एक डिश मागवलेली आहे. त्याला चावचाव भात म्हणतात. यामध्ये उपमा आणि आपला जो शिरा असतो तर तो मिक्स देतात. या शिऱ्याला इथे म्हणतात केसरी भात आणि याला तर सिम्पल नेम आहे उपमा. आणि दोन मिक्स जर सपोज करून हे जर आलं तर याला म्हणतात चावचाव भात. तर बघूया त्याची टेस्ट बघूया. उपम्याची चव खूप चांगली आहे. घरात होतो तसं अजिबात बनलेलं नाही आहे. पण बाहेर जसं खातो की सगळं याच्यात मिक्सचर. याच्यात चण्याची डाळ आहे, याच्यात कांदा खूप साऱ्या प्रमाणात घातलेला आहे, मिरची आहे, खूप छान आहे. आणि अण्णांनी आत्ताच त्याच्याबरोबर चटणी आणून दिलेली आहे. सो चटणीबरोबर थोडं ट्राय करू. यांची चटणी पण वेगळीच बनलेली आहे. तर हे टिपिकल किंवा आपण म्हणतोय की ऑथेंटिक साऊथ इंडियन, आपण म्हणतो की हे एकदम टिपिकल ऑथेंटिक साऊथ इंडियन खाणं खायला मी आलेलो आहे. खरंच खूप जास्त छान. याच्यात आता केसरी भात आहे. काजू भरपूर प्रमाणात त्यांनी टाकलेला आहे. काजू आहेत, मुंगी आहेत. आपला प्रसादाचा शिरा असतो त्या टाईपमध्ये हा बनवलेला आहे. यामध्ये तुम्ही बघाल की काजू आहे, लवंग पण टाकलेली आहे. लवंग सगळ्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत. सॉरी, सगळ्या गोष्टी त्यांनी टाकलेल्या आहेत त्याच्यात. छान, खूप छान आहे हे पण. बघूयात अजून एक गोष्ट, मी फिल्टर कॉफी ऑर्डर केलेली आहे, ती एकदा घेतो. बघूया बाहेर. सो अण्णांनी जस्ट कॉफी आणून दिलेली आहे आणि बिल पण आणून दिलं सोबत लगेच. शेवटची कॉफी होती म्हणून. सो अण्णांनी कॉफी दिलेली आहे. टेस्ट करतो. ऑथेंटिक फिल्टर कॉफी आहे. खूप छान चव आहे. चालते, चला आता कॉफी घेतो, बिल भरतो आणि निघतो परत. चला बाहेर गेल्यावर भेटतो. सो झाला आहे आता खाऊ आणि निघतो आहे आता. चला रे बाय. बाकी एक नंबर होतं. अण्णांना हे करतो घेतो. तो हे अण्णा यांनी सर्व केलं आहे. तुम्ही किती आपका कब से हुए यहाँ पे? हाँ, कितने साल हो गए? years 20 ईयर. हे अण्णा 20 वर्षापासून इथे काम करतात. पण सर्व्हिस वगैरे पूर्ण चांगली आहे आणि विद्यार्थी भवन खूप जास्त नावाजलेलं आहे. तुम्ही गुगलवर त्याची रेटिंग बघू शकतात. आणि खरंच चावचाव भात, त्यांचा वडे, रवा वडे, डोसा आणि रवा वडे. रवा वडे पण खूप छान. रवा वडे कोणी मधुरवडा केले? मधुरवडे आनियन आहे. रवा वडे का आनियन. ओके.
मग मधुरवडा पण एकदम चांगला आयटम आहे. सो चला आता निघूया. थँक्यू. थँक्यू. खूप सारे लोक येत आहेत आणि फक्त व्हिडिओज बघत आहेत. तर चॅनलला करा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन कंटेंट तर आणायचा प्रयत्न करतोच आहे. थँक्यू. बाय.